महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती महाराजस्व अभियान टप्पा 1ला आता सुरुवात केलेली आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटी तसंच मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये लोकहिताची आणि जनकल्याणाची सगळी कामं आहेत। एक साधं उदाहरण म्हणजे पानंद रस्ते, हे जे शेतकऱ्यांचा जीव की प्राण आहे आणि मी तर असं म्हणतो की शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा रस्ता मोकळा करणे हा खऱ्या अर्थाने एक अर्थव्यवस्था उपलब्ध करून देण्यासारखा आहे। त्याचबरोबर जातीचे दाखले, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 7-12 नोंदी, ज्या चुकीच्या नोंदी झाल्या असेल त्या रिव्हिजनमध्ये घेणे, असं एक फार मोठा असा एक कार्यक्रम राज्य शासनाने घेतला आहे। 15 मुद्द्यांवर आता आपल्याला कामकाज करायचं आहे आणि आज सांगली जिल्ह्याचा जो श्री छत्रपती महाराजस्व अभियान टप्पा 1चा जो कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटन आज आपण जत येथील रामपूर किल्ल्यामध्ये केलेलं आहे। याचा मला खूप आनंद होत आहे, कारण आम्हाला जतला आता जतमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे आणि हे जे त्याची जी क्षमता आहे ती विकसित करायची, ती वृद्धिंगत करायची आणि भविष्यकालीन आराखडा 2030 हा जत तालुक्याचा तयार करून 2026-27, 27-28, 28-29 आणि 2029-30 मध्ये कोणती कामं आपण घ्यायची, ती कामं करत असताना ते टप्पे आपल्याला आता ठरवायचे आहेत आणि त्याचबरोबर शासनाबरोबर खाजगी जे काय उद्योजक असतील, जे काय खाजगी व्यक्ती असेल, खाजगी आपले जे लोक आहेत या जिल्ह्यातले, या सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला तो आराखडा तयार करायचा आहे। तर या आराखड्यामध्ये मी सर्व जत तालुक्यातील सर्व लोकांचे आणि त्याचबरोबर सर्व सांगलीकरांनी आम्हाला सहकार्य करावं असं या निमित्ताने आवाहन करतो। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.